तर बघा मेट्रोच्या बाजूलाच इकडे समोर हवा महल आहे. अजून पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला नीट. नक्की हवा महल आहे का? असं वाटतं कुठल्या तरी खंडरमध्ये आलोय. बाहेरून जेवढा सुंदर आहे तेवढंच आतून बेकार आहे. आणि तिकीट प्राइस मी तुम्हाला दाखवतो. आता इथेच बघू शकता तुम्ही हवा महल आहे आणि त्याच्याच बाजूला बघितलात तर श्री कल्की मंदिर सुद्धा इथेच आहे. तर अजून तरी काम दिसत नाही. हा हे सही आहे. हे बघा हे भारी आहे. वर पण बघा मुंबईचा पॅराडॉक्स रिजन सेम. आणि आता रात्रीचा नाईट व्ह्यू दाखवतो. हवा महलचा आता नाईट व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तर नाईट व्ह्यू चेक करा हवा महलचा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात ही आपण करतो जयपूरमधून. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेच असेल की मुंबईवरून आपला जयपूरला येण्याचा रूट कसा होता आणि ट्रेनचा आपला प्रवास कसा होता, ह्याची सगळी काही माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलीच आहे. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जयपूरची पूर्ण आयटिनरी, की जयपूरमध्ये कोणते कोणते ठिकाणी आपण एक्सप्लोर करू शकतो आणि बाकी सगळी काही माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. तर चला तर मग. तर आता टाइम झालाय 2 वाजलेत बरोबर आता. तर आता हॉटेलवर फ्रेश वगैरे व्हायला आम्हाला थोडा टाइम लागलाय. तर आता 2 वाजता आता निघतो आता आम्ही हॉटेलवरून. तर आता पहिलं आता जेवायला जातोय आता, कारण भूक लागले. सकाळपासून काही कोणी खाल्लंही नाहीये. तर जेवून वगैरे डायरेक्ट आपण आता हवा महलला चाललोय पहिलं एक्सप्लोर करायला. तर चला. तर आता सगळ्यात पहिलं आता हवा महलला चाललोय आता. तर बघूया आता मेट्रोने जातोय. तर रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच मेट्रो स्टेशन आहे. तर मेट्रोला आता पोहोचलोय आता. तर बघू आता मेट्रोने किती टाईम लागतो इथून हवा महलला जायला. रेल्वे स्टेशन आणि मेट्रो स्टेशन इथूनच कनेक्ट आहे दोन्ही. तर इकडूनच मेट्रोला पण आणि रेल्वे स्टेशनला पण जायला इकडून एकच रूट आहे. तर आता इथं जयपूर स्टेशनपासून आपण हवा महलला जात होतो. तर आता रिक्षावाल्याला आम्ही विचारलं की चार्जेस किती. तर सगळेजण 150 ते 200 सांगत होते. पण तुम्हाला दुसरा रूट सांगतो की तुम्ही मेट्रोनीच जा. मेट्रो बेस्ट पडेल आणि बजेटमध्ये पडेल. तर मेट्रोचं तिकीट आपण घेतलेलं आहे की मेट्रोचं तिकीट फक्त आपल्याला 15 रुपये एवढंच पडलेलं आहे. तर सगळ्यांचे 6 जणांचे 90 रुपये झालेले आहेत मेट्रोचे. हे बघा हा आहे जयपूर रेल्वे स्टेशन आणि त्याच्याच बाजूला हे मेट्रो स्टेशन इथेच, त्याला पूर्ण अटॅचच. तर आपली मेट्रो येणार आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 वर. तर ह्या मेट्रोचा पण लास्ट स्टॉप आहे बडी चौपार म्हणून. तर आणि तोच हवा महलच्या बाजूचाच मेट्रो स्टेशन आहे. तर आपल्याला तिथेच जायचं आहे. आणि त्या बाजूला प्लॅटफॉर्म नंबर 2 वर मानसरोवरला जाते मेट्रो. ती म्हणजे तिकडून डायरेक्ट सरळ जाते मेट्रो. आणि आपल्याला जायचं आहे ह्या बाजूला बडी चौपारला. आपली मेट्रो आलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती बडी चौपारसाठी. चला तर मेट्रो आलेली आहे. बघू आता मेट्रोनी किती टाईम लागतोय जयपूर रेल्वे स्टेशनपासून हवा महलपर्यंत जाण्यासाठी. ते मुंबईला ते हे असतं ना, तो बॉक्स तिकीट टाकायला. इथे बघा तिकीट टाकायला कसं आहे. जयपूर जयपूर. निघालो होतो आपण मेट्रोमधून बाहेर आलोय आणि फक्त 10 मिनिटं टाईम लागलाय, बाकी काहीच नाही. फक्त 10 मिनिटातच आपण स्टेशनपासून इथे हवा महलला आलोय. तर बघा मेट्रोच्या बाजूलाच इकडे समोर हवा महल आहे. अजून पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला नीट. तर आता पहिल्यांदा आता जेवायला आलोय, भूक लागले तर आता जेवण आलेलं आहे आता. तर रोटी मागवले, पनीर हंडी, पनीर टिक्का, सलाड वगैरे आणि राईस. तर जेवून घेऊया आणि निघूया आता डायरेक्ट फिरायला. सगळे फॉरेनरची बस आले, सगळे फॉरेनर. महलच्या बाजूलाच एंट्री आहे हवा महलमध्ये जाण्यासाठी. हे बघा वे टू हवा महल. तर बघूया तिकीट प्राइस वगैरे कसं काय. काय नाही फुकट, सगळ्याला पैसा आहे. नक्की हवा महल आहे का? असं वाटतं कुठल्या तरी खंडरमध्ये आलोय. हे बघा आतमध्ये बघा कसं आहे. बाहेरून जेवढा सुंदर आहे तेवढाच आतून बेकार आहे. आतून बघा असं वाटतं पूर्ण खंडर आहे आतमध्ये. वाटत पण नाही की आम्ही हवा महलच्या आतमध्ये होतो. बघूया तरी आत अजून काय काय. खायला दुकानं पण आहेत वाटतं. बघा आणि हवा महलमध्ये जाण्यासाठी तिकीट प्राइस काही ह्या प्रकारे आहेत. स्क्रीनवर बघू शकता तुम्ही. आपल्या इंडियनसाठी 102 रुपये,
फॉरेनरसाठी वगैरे बघू शकता सगळी तिकीट प्राईस इथे दिलेली आहे. आणि त्याच्याच बाजूला इकडे तिकीट घर. आता हवा महलमधून आपण बाहेर पडलो आहे. तर मागेचा हवा महल आहे आपल्या आणि इकडूनच पुढून स्ट्रेट इकडे सिटी पॅलेसला चाललो आहे. आता सिटी पॅलेसला जाण्यासाठी इकडूनच रस्ता आहे. तर आता इकडून आत एंट्री वाटतं सिटी पॅलेसला. तर आलो आहे आता आपण. चला. अरे कुठे सिटी पॅलेस? किती चालतोय नुसता. 10 मिनिटं झाली कंटिन्यू चालतोय तरी पण अजून आला नाही सिटी पॅलेस. बघू आता आपण सिटी पॅलेसला. तर समोरच बघू शकता इकडून आत एंट्री आहे आणि समोरच सिटी पॅलेस. तर बघूया आता आत जाऊन सिटी पॅलेस नक्की काय आहे. आलो आता सिटी पॅलेसला. तर सिटी पॅलेसच्या बाहेरच आपण आहोत आणि सिटी पॅलेसच्या बाजूलाच तुम्ही बघू शकता की तिकीट काउंटर इथंच आहे बाजूलाच. आणि तिकीट प्राईस मी तुम्हाला दाखवतो. आता किती वर्थिट आहे आणि किती नाही मला माहिती नाही, कारण आता आम्हाला तर उशीर झाला आहे आणि तिकीट प्राईस खूप जास्त आहे तर आम्ही तर जात नाही आहोत. पण तिकीट प्राईस तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आपल्या इंडियनसाठी 400पासून स्टार्ट आहे आणि बाकी पण तुम्ही सगळ्या तिकीट प्राईस बघू शकता कशा प्रकारे आहेत ते. सिटी पॅलेसमधून आपण बाहेर पडलो आहे आणि सिटी पॅलेसच्या बाजूलाच बघू शकता की जंतर मंतरसुद्धा इथेच आहे बाजूलाच. हे बघा. आणि जंतर मंतरला सुद्धा तिकीट काउंटर त्याचंसुद्धा इथे बाजूलाच आहे आणि तिकडून एंट्री आहे. तर तिकीट प्राईस दाखवतो तुम्हाला, ती चेक करा. तिकीट प्राईस तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. नॉर्मल तिकीट इंडियन टुरिस्टसाठी 102 रुपये आणि स्टुडंटसाठी बघू शकता आणि फॉरेनरसाठी तर स्क्रीनवर जे आहे तीच तिकीट प्राईस आहे. आता अजून एक की इथेच बघू शकता तुम्ही हवा महल आहे आणि त्याच्याच बाजूला बघितलात तर श्री कल्की मंदिरसुद्धा इथेच आहे. श्री सीता वल्लभजी मंदिर. तर इथेसुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता जर तुमच्याकडे टाईम असेल तर. बरोबर हवा महलच्या बाजूलाच हे मंदिर आहे. आता आपण आलेलो मंदिरात श्री कल्की मंदिर, परंतु आता बंद आहे मंदिर. तर टायमिंग तुम्ही बघू शकता मंदिराचे. तर ह्या टायमालाच फक्त ओपन असतं. बाकी आता मंदिरसुद्धा बाहेरून दाखवता येणार नाही कारण आतमध्ये तिकडे मंदिर आहे. तर चला आता दुसऱ्या ठिकाणी जाऊ. चला. तर कल्की मंदिरच्या बाजूलाच अजून एक हे देखील इथेच मंदिर आहे 100 मीटर अंतरावरच श्री रामचंद्रजी मंदिर. तर इथेसुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. हे देखील हवा महलच्या बरोबर समोरच आहे, बघू शकता तुम्ही. तर आता सिटी पॅलेस आणि जंतर मंतर आपण फिरून झाले आता. तर आता इथून चाललो आहे जलमहलला. तर आता ई रिक्षामध्ये आहोत. तर इथून काहीतरी 5 किलोमीटर अंतर आहे जलमहलचं. तर आता तिकडे चाललो आहे. तर चला. वो कुछ था भी नहीं वो सिटी पैलेस में, वही सिर्फ एक गाड़ी थी और बाकी कुछ नहीं. वही गार्डन वगैरह वही सब. 400 रुपये वेस्ट किया इतना. हमारे महाराज जी के पास भी हम तो मना कर देते हैं, सवारी नहीं मानती भैया. देखो जा, हम तो कहते हैं भैया आपका पैसा बचा देंगे भाई साहब. हाँ वही नहीं मानती सवारी तो क्या भैया, कहते सिटी पालक देखेंगे देखो जाए भैया. जब बाद में देख के आते हैं कहते हैं भाई साहब कुछ नहीं था इसके अंदर. हम तो भाई पहले ही कहते रहे आपको कुछ नहीं है. वही नहीं. वो सिटी पैलेस हमने सुना था ना, बहुत फेमस है इधर जयपुर में. भाई साहब कुछ नहीं है इसके अंदर. हाँ वही. इससे अच्छा मंदिर देखो. आपण आलोय द परदेस ऑफ फन. तर बघू शकता म्युझियम ऑफ मौज महल. तर आतमध्ये सुद्धा खूप फनी ॲक्टिव्हिटीज आहेत वगैरे सगळं काय आहे आणि त्याचं एक कॉम्बो तिकीट भेटतं वाटतं 52 रुपीजनुसार. तर किती तिकीट प्राईस वगैरे ते तुम्हाला सांगतो, ते तुम्ही चेक करा. तिथून आपण तिकीट कलेक्ट करतोय. तर ह्यामध्ये आपल्याला टोटल 9 स्पॉट्स फिरायला भेटणार आहेत. तर हे बघा स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. टोटल वॅक्स म्युझियम, 12D सिनेमा वगैरे, अलादीन की दुनिया, इन्फिनिटी रूम वगैरे, ग्लास ब्रिज, असे सगळे प्रकारे भेटणार आहेत. आणि जर तुम्ही ऑनलाईन काढले तिकीट तर 1000 रुपये पडेल आणि जर कॅश काढलीत तर 525. चला तर बघूया आता नक्की आतमध्ये काय काय आपल्याला बघायला भेटतंय. तिकीट घेतलेले आता आपण टोटल 6 जणांचे 3000 झालेत, 500 पर पर्सन. तर आता जातोय आता वर आपण, बघूया आता आत काय काय आपल्याला बघायला भेटतंय. तर आत आता एंट्री करतो. अच्छा, पहिल्यांदाच मिरर केजमध्ये जातोय. ओ अच्छा, हे नैनितालला सुद्धा मी गेलेलो, तेच हे इकडे. ब्लॉग मध्ये सांगतो मी लुटायचा कारभार. सांग 500 रुपये पर पर्सन तिकीट घेतले. बघू आता वसूल होते का. आपण एक्झिट करतोय. झालं पण आम्हाला लगेच एक्झिट सुद्धा भेटली. आले होता बाहेर. यहाँ से एंट्री है भूत बंगले की. हाँ यहाँ से एग्जिट फिर यहाँ पे आओगे. ओके, यहाँ से एंट्री. ओके
ए अरे चला आता भूत बंगल्याला आत एंट्री करतोय. अरे म्युझिक बघ. ए मी नाही पुढे जाणार, जा पुढे जा कोणीतरी. आणि येऊ दे समोर कोण. ठीक आहे खतरा. बघू आता काय खतरा आहे. काय खतरा तर अजून तरी काय दिसत नाही. चला अरे यार पूर्ण काळ गे. कुठून एक्झिट कुठून आहे हे बघा. हे काय ओ हा हे सही आहे. हे बघा हे भारी आहे. हे बघा ए शिव्या देऊ नको. हे बघा मिरर ब्रेक होते आणि खाली हा हे सही आहे. हे बघा हे बघा. ओ माय गॉड सही आहे. ओ बघ ए अरे हे भारी आहे. हे ठीक आहे जरा चांगलं वाटतंय. सही आहे. हॉरर हाऊसच्या बाहेर चालू आहे आणि आता बाहेर बघा वर पण बघा. हे सही आहे. चारी बाजूने मिरर आहे. खाली सुद्धा वर सुद्धा पूर्ण चारी बाजूने लाईट दिले. हे ठीक आहे थोडंफार चांगलं आहे हे तरी. बाकी हॉरर हाऊस मिरर ते काहीच नव्हतं फालतू एकदम. चला आता आपण हॉरर हाऊसच्या बाहेर. तर आता बाहेरचं इंटिरियर बघा काय अशा प्रकारे. वर चुडेल. इकडे काय आहे. इकडे काय रे काय ओरिजिनल आहे. ओ स्केलेटन डीप वेल. काय नाही टाइमपास आहे. चला 30 वे बघू आता ह्या वेळेला काय आहे. हा अलादीन की दुनिया. बघू आता अलादीन की दुनिया काय आहे. चला तर बघ. काय आहे ही अलादीन की दुनिया काय येते काय आहे. अरे बापरे ते बघा आतमध्ये बघा काय आहे. काहीतरी राऊंड फिरतंय. चला जाऊन बघूया आता नक्की काय आहे ते. तर आता आलो आपण वर्टिकल. ओ माय गॉड अरे फिरतंय सेम मुंबईचा पॅराडॉक्स म्युझियम सेम. अरे अरे फिरतंय. अरे फिरतंय ते. ओ हे बघा हे बघा हे बघा. सही आहे सही आहे. चांगलं होतं हे एक बेस्ट होतं. सही आहे. तर नेक्स्ट आलो आपण आता वॅक्स म्युझियम कडे. वॅक्स म्युझियम 0 किलोमीटर. तर बघूया वॅक्स म्युझियम आता काय आहे. अच्छा हे बघा अमिताभ बच्चन कोण बनेगा करोडपती. आज छोटे रिअलच आपल्या समोर बसलेत. फोटोग्राफीसाठी इकडे सगळे फोटोग्राफी करतात. इकडे पुन्हा एकदा हवा महल. अजून बघू शकता वॅक्स म्युझियमला. इकडे आपले APJ अब्दुल कलाम. हे पूर्ण वॅक्स पासून बनलेलं आहे. हा काढ ना. कुठे मेसी. अरे एक मिनिट इकडच्या बाजूला बघा मेसी. ओ माय गॉड सही आहे. मग काय तुला रोनाल्डो पाहिजे का.
हे कोण आहे? अच्छा सॉरी, टॉम क्रूज. टॉम क्रूज. अरे मिस्टर बीन, बेस्ट, सर्वात बेस्ट वॅक्स म्युझियम मधली गोष्ट. मिस्टर बीन आणि गाडी आणि त्याचा तो सोफा. जर तुम्ही तो एपिसोड बघितला असेल त्याचा सोफावाला, तर तुम्हाला माहिती असेल तो. आणि इकडे चार्ली चॅपलिन. अजून इकडे सुद्धा आपले मोटू पतलू, छोटा भीम आणि सचिन तेंडुलकर. वाटत नाही रे ॲक्युरेट, बघ फेस वाटत नाहीये सचिन तेंडुलकरचा. हा फेस वाटत नाहीये. अजून इकडे सुद्धा मदर तेरेसा आणि इकडे आपले महात्मा गांधी. वॅक्स म्युझियम झाले फिरून. आता बघूया नेक्स्ट काय. धिस वे. चला हे काय पुढे आता. ट्रेडिशनल राजस्थानी फूड. अच्छा, आतमध्ये तुम्हाला कॅन्टीन पण आहे, कॅफेटेरिया सुद्धा इथं आत दिलेला आहे. इधर और क्या एक्टिविटीज है वो भी इंक्लूड है और वो सब उधर. अच्छा ओके. तर चला आता इथेच कॅफेटेरिया आहे इकडे. आणि आता 6 मेंबर. हां मूवी सेक्शन आता इकडे आते 12D म्हणून. तर बघूया आता आतमध्ये काय आहे. आपला नंबर किती आहे? 46 ना. तर आता आम्हाला कुपन दिलेत, तर आमचं अनाऊन्स करतील 46 नंबर, त्याच्यानंतर आम्हाला आत एंट्री आहे. पण 12D सिनेमामध्ये आतमध्ये. तर अशा प्रकारे काहीतरी गॉगल दिलेत आपल्याला, बघू शकता तुम्ही. आणि हे बघा पुढे स्क्रीन आहे आणि मागे चेअर्स वगैरे इकडे बघू शकता. आता जास्त काही शूट तर करायला भेटणार नाही, कारण चेअर वगैरे हलतील. तर बघू जेवढं जर भेटलंच शूट करायला तर करूया शूट. आता जिथून आपण एंट्री केलेली तिकडूनच आता परत एक्झिट करतोय. आणि इकडे आतमध्येच तुम्हाला शॉपिंगसाठी सुद्धा खूप काही इकडे भेटून जाईल. तर बघू शकता जसे की खूप काही शॉप्स वगैरे लेडीजसाठी, बाकी शोपीस वगैरे सगळं काही इकडे शॉप्स वगैरे आतमध्ये अवेलेबल आहेत. तर ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. फायनली एक्झिट करतोय आपण इकडून. तर निघाले होता आपण म्युझियम ऑफ मौज म्हणून. तर आमच्या विशालला अजिबात मजा आली नाही. विशाल काय रे, काय वाटतंय तुझा फीडबॅक दे. 0 रेटिंग देतोय मी. काय त्याला आवडलं नाहीये, त्याला वाटतं पूर्ण लहान पोरांचं आहे. आणि ते ठीकठाक आहे, फक्त जर नाही तुम्ही ट्राय केलं तरी काय हरकत नाही. 500 रुपयात 2 अंडे घेतले असते. आता म्युझियम वरून निघालोय आपण आणि आता आपण चाललोय जल महलला. तर आता इथून फक्त 10 मिनिटच आहे लांब जल महल. तर आता जल महलला चाललोय. चला तर आता आपण जल महलला. तर बघू शकता तुम्ही आता संध्याकाळचा व्ह्यू. सनसेट तर आपल्या नशिबात नाही, सूर्य तर दिसत नाही, सगळीकडे मागे पण फॉग आहे म्हणून सनसेटचा व्ह्यू तर बघता येत नाही आहे. पण हे बघा इकडे जल महल आणि हा आजूबाजूचा परिसर अशा प्रकारे काही. आणि बाजूलाच इकडून छोटी मोठी दुकानं सुद्धा लागलेत, मार्केट वगैरे सगळे काही. हे बघा लहान मुलांसाठी इकडे गाडी वगैरे आणि बाकी सगळी दुकानं वगैरे असे लास्टपर्यंत इकडे लागलेले आहेत. हे बघा जल महलच्या बाजूलाच अशा प्रकारे काही सगळीकडे मार्केट्स आणि छोटी मोठी दुकाने सुद्धा पूर्ण पुढपर्यंत अशी लागलेली आहेत. तर ते सुद्धा तुम्ही खरेदीसाठी आहे, करू शकता तुम्ही खरेदीसुद्धा. झाले आता आपल्या जल महल पण फिरून वगैरे सगळं काय झालं आहे. बाजूला सगळी स्ट्रीट शॉपिंगसुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. आणि आता रात्रीचा नाईट व्ह्यू दाखवतो. तिकडे चंद्र आणि इकडे जल महलमध्ये. आता कॅमेऱ्यात किती दिसतंय मला माहिती नाही, पण समोर खरंच खूपच सुंदर आहे. बघा असे इथे होम प्लेटसुद्धा आहेत घरासाठी. त्यातलीच ही एक मी एक घेतले, मेरे कृष्णा. आता आलोय आपण आता जलमहलवरून आणि रिटर्न आता आपण आलोय हवा महलला. तर हवा महलचा आता नाईट व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तर नाईट व्ह्यू चेक करा हवा महलचा.
तर हे बघा. आणि हवा मेलच्या समोरच आणि तिथेच त्याच्या खाली वगैरे पूर्ण असं स्टार्टिंग टू एंड पूर्ण मार्केट लागलं आहे. तर मार्केट देखील तुम्ही रात्री नाईटला शॉपिंग करू शकता. हे बघा, ह्या बाजूनी पूर्ण एंडपर्यंत मार्केट लागलं आहे. तसेच इकडून पूर्ण एंडपर्यंत मार्केट लागलं आहे. पुढे जाऊन दाखवतो मी तुम्हाला परत. आणि तसेच हवा मेलच्या समोरसुद्धा तिकडून स्टार्टिंगपासून ते पूर्ण शेवटच्या एंडपर्यंत पूर्ण मार्केट लागलेलं आहे. तर ते देखील तुम्ही रात्रीला पूर्ण एक्सप्लोअर करू शकता. हे बघा, लेडीजसाठी इथून पूर्ण स्टार्टिंग झाली मार्केटची. पूर्ण पुढपर्यंत शेवटपर्यंत पूर्ण मार्केट आहे. बघू शकता इकडे चपलांपासून ड्रेसपासून सगळं काही तुम्हाला भेटून जाईल इकडे. हे बघा, इकडेच हवा मेलची स्टार्टिंग आहे, एंट्री गेट. आणि इकडूनच पूर्ण मार्केट स्टार्ट झालं आहे पूर्ण एंडपर्यंत, शेवटपर्यंत. मला जयपूरची सर्वात फेमस कुल्फी दाखवतो, जी की खूपच ऑल ओव्हर इंडिया फेमस आहे, की पंडित कुल्फी म्हणून. हे बघा त्यांचं शॉप. तर कुल्फी बनवण्याची मेथड बघा त्यांची. हा घे, तू 2 घे. कुल्फी बनवायची मेथड बघा. घे साहिल, पकड. आता अजून एक गोष्ट जयपूरच्या मार्केटमध्ये, तर इथे तुम्हाला जागोजागी एक ज्यूस सेंटर वगैरे अशा प्रकारे बघायला भेटतील. आणि पूर्ण हँडमेड अशा प्रकारे काहीतरी मशीन्स आहेत. आणि बघा, पूर्ण प्युअर ज्यूस भेटेल, ओरिजिनल. अमरिया कसा आहे? बढ़िया. वो मशीन को क्या बोलते हो उस? अच्छा अच्छा, उसका स्पेशल. ओके ओके. आत्ता जस्ट आपण सगळं मार्केट वगैरे सगळं काही फिरून आलो आहे आणि आता डायरेक्ट जेवायला आलो आहे. आता टाईम झाले 9:30 वाजलेत आणि जेवायला ऑर्डर केले व्हेज कोल्हापुरी. ते काय मागवले रे? पनीर शाही पनीर आणि तंदुरी रोटी. आता झालं आपलं जेवण वगैरे सगळं काय झालं, मार्केट पण फिरून वगैरे झालं आहे आणि आता टाईम झाले 11:15 झालेत. तर आता हवा मेलच्या इकडे झालो आहे. तर याच्या बाजूलाच सरळ मेट्रो स्टेशन आहे. तर आता मेट्रोला चाललो आहे आणि मेट्रोवरून डायरेक्ट आता मेट्रो रेल्वे स्टेशनला जातो आहे आणि तिथेच आपली जवळच रूम आहे. तर चाललो आता रूमवर. चला आता आले आता मेट्रो स्टेशनला, बडी चौपट. चला तर आता मेट्रो आता चालू आहे की नाही ते माहिती नाही, आता बघूया. तरी दिसत तर कोणीच नाही आहे मेट्रोला. आलेलो आता मेट्रोला, तर झाले मेट्रो क्लोज झाले. शेवटची मेट्रो ही 10:20ला असते, 10:20ला मेट्रो क्लोज. आता 11 वाजलेत, तर आता आम्हाला जायला लागले. आता रिक्षा करूनच आता स्टेशनला जायला लागेल डायरेक्ट हॉटेलपर्यंत. तर आता ऑटो केले आपण हवा मेलपासून आपल्या हॉटेलपर्यंत. तर इथून डिस्टन्स आपल्या हॉटेलचं म्हणजेच रेल्वे स्टेशनचं 5 किलोमीटर एवढंच आहे. तर चाललो आता ऑटोने. तर आपल्या रायगडची गाडी जयपूरमध्ये दिसते आपल्याला. तर बघू शकता MH06. पहिल्यांदाच काय हे आले असतील फिरायला. हे बघा MH06. तर फायनली आलो आता आपण हॉटेलला आपल्या. तर आजचा व्हिडिओ हा इथेच आपण एंड करतोय. जर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आलो आता आपण रूमवरती आणि आता टाईम झाला आहे 11:30 वाजलेत. तर आता हा व्हिडिओ आजचा इथेच आपण एंड करतोय. तर उद्या आपण सकाळी लवकर उठून जाणार आहोत आपण खाटूश्यामला. तर खाटूश्यामची सुद्धा आयटिनरी पूर्ण नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे, म्हणून आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. ती व्हिडिओ सुद्धा लवकरच आपल्या चॅनलवरती येईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.